भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसराय अंतकाल रघुवर जाई कहा जन्म हरि भक्त कहा और देवता चिंतन धरी हनुमत से सब सुख संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बरनी जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव तुम्हारी जो शतबार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख हो जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा कीजे पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर हो सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन जय जय सीताराम नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः। राम लक्ष्मणांनी भारद्वाजांना परिचय दिला. दशरथ राजाचे आम्ही पुत्र, माझं नाव राम, याचं लक्ष्मण आणि ही साधवी सीता. दशरथ राजाच्या आज्ञेनं 14 वर्ष आम्हाला वनवासात काढायचे आहे. पित्याच्या आज्ञेनं आम्ही तपोवनात आलो आहे. आम्हाला फलमूल खायचं आहे. परमबुद्धिमान राजकुमारांनी असं संभाषण केल्यावर भारद्वाज मुनीनं त्यांचं आदरातिथ्य केलं. त्यांना एक गाय दान दिली, त्यांना जलसमर्पण केलं आणि आश्रमामध्ये 14 वर्ष राहायला परवानगी दिली. आणि रामांनी परवानगी घेतली, कबूल केलं. पण भारद्वाज म्हणे मला थोडं बोलायला परवानगी द्याल तर मला बोलता आलं पाहिजे, तुमच्याशी मला बोलायचं आहे. म्हणे प्रभू, मी इतक्या वर्ष या प्रयाग क्षेत्रामध्ये रोज हवन पूजा अर्चा गंगा स्नान एवढ्याच करता करत होतो की तुम्ही इथे येणार आहे. हा आश्रम तुमचा. म्हणाले मी तुमच्या आज्ञेने इथे राहू शकतो, पण इथून अयोध्या जवळ आहे. अयोध्येचे सगळे लोक रोज इथे दर्शनाला येतील, तुमच्या अनुष्ठानात कसं समजून आहे. भारद्वाज ऋषींनी आतापर्यंत जी तपश्चर्या केली त्या तपश्चर्येचं फळ असं आहे की राम त्या आश्रमात येणार. आणि ते सफळ झालं. पण भारद्वाज ऋषींनी आश्रमात राहायला परवानगी दिली, फळमुळं मी पुरवेल म्हणे तुम्हाला. पण त्यांनी सांगितलं की इथून अयोध्या जवळ आहे. अयोध्येचे लोक आपला उद्योग सोडून इथे दर्शनाला येतील आणि त्यामुळे आपल्या आणि तुमच्या तपोभूमीमध्ये विघ्न येईल. इथले फळं मुळं सगळे खातील आणि काही ते इथेच राहतील. मग काय करा? आता तुम्ही मला मी 14 वर्ष कुठे राहू असं समजून सांगा. का देव कार्य आहे कसं? म्हणजे आता मी त्या लोकांशी बोललो ना, त्यांना म्हटलं आपल्या भाषेला वजन असतं. आपण जे बोलतो शब्द त्याला वजन. काल आमच्या गोपीने मला एक चिठ्ठी दिली, भेटीची, ऐकण्यासारखी चिठ्ठी. दादा, तुम्ही रोज प्रवचन करता,
ऐकून घ्या. तुमची गरजेचं नसेल मला काही सांगता येणार नाही असं कोणा पुढची आहे. तुम्ही दादा रोज प्रवचन करतात, सुनांना कसं वागवावं हे सांगतात. पण माझी सासू तुमचं प्रवचन ऐकते हां, पण मला प्रेत पीडा देते. बस एवढंच लिहिलं. प्रेत पीडा म्हणजे जसं प्रेताला बोलतो मनुष्य तसं हलक्या दर्जानं बोलतो. ठेवली गुगल म्हणतात म्हणजे तुमच्या नावाची चिठ्ठी आली म्हणे याच्यामध्ये. म्हणजे मनुष्य ऐकून सुद्धा त्या मुलीच्या तोंडामध्ये प्रेत पीडा शब्द आलाय म्हणजे किती त्रास असेल. भागवतामध्ये हा शब्द आहे प्रेत पीडा विनाशनी. भागवत कथा आहे, तो त्याने केव्हा तरी ऐकला असेल. म्हणजे माणसाला शब्द कसे दिले पाहिजे. आपण जर कायमच खालच्या भाषेत बोललो तर आपल्या घरामध्ये अभद्र होतं. म्हणून भद्र बोललं पाहिजे. भाषेवर वजन पाहिजे. आता समजा कोणी घरी ऐकत असेल किंवा दर्शनापुरती चिठ्ठी टाकली असेल आणि कोणी इथे न येणार असेल त्याची चिठ्ठी असू शकते. टाकून एवढी चिठ्ठी अगदी लिहिलेलं आहे. पहा, मनुष्य आपला उपद्रव कमी होण्याकरता केवढे प्रयत्न करतो. प्रेत पीडा देते. म्हणून भारद्वाज ऋषींना रामाने कसं गौरवपूर्वक शब्द वापरले की माझ्याही तपामध्ये विघ्न येईल, तुमच्याही तपात विघ्न येईल. आणि एवढंच नाही तर हे लोक आले की इथले फलमुळं. तर आता तुम्ही मला अतिथी रूप दिलं हे मी घेऊन पाहू. आता तुम्ही मला कुठे राहायचं हे सांगा. तेव्हा भारद्वाज ऋषी सांगतात, हे काकुस्थ कुलभूषणा श्रीरामा, आजपर्यंत मी तुझ्या आगमनाची प्रतीक्षा करत होती. आज माझी प्रतीक्षा पूर्ण झाली. आता मला आश्रम करायचा काय. राम जेव्हा शबरीच्या आश्रमावर पोहोचतात तेव्हा शबरीचे गुरु मातंग ऋषी यांना लवकर जावं लागलं राम भेटीच्या. तर त्यांनी शबरीला सांगितलं की बघ तुला रामाची भेट होणार आहे, तू इथे थांब. आणि त्यांचं शरीर म्हणजे आत्मा असा धगधग करत ठेवला होता. रामाचं दर्शन आत्म्याने घेतलं की त्यांच्यात आत्मा मिळेल म्हणे, हे तुलाच पाहिजे. आणि मातंग ऋषीने शबरीला आश्रमात ठेवल्यामुळे आजूबाजूच्या ऋषींनी तो आश्रम सोडून दिला होता. बा मातंगाने काम कसं केलं, कारण हे बाकीचे ऋषी शबरीला मान्यता देणार नाही. हिला काय आश्रम ताब्यात दिला, स्त्रियांच्या आश्रमात ताब्यात दिला. पण मातंगांना माहिती होतं शबरी मागच्या जन्माची राजाची राणी आहे. हिने आत्महत्या केली आहे कारण कीर्तनाला जाता येत नव्हतं. म्हणून ही कुळात जन्माला आली, तिथे भक्ती उपयोगी. आणि राम हिला भेटणारच आहे. अनंत जन्माचे पुण्य होय. भगवंताच्या प्राप्तीच्या करता अनंत जन्माचं पुण्य लागतं. बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठल यावं. आता वारीचे लोक आले ना, 14 तास लागले लोकांना दर्शनाला. 14 तास. तरी पायी वारीत गेलं. म्हणून भारद्वाज ऋषींनी गंगा यमुना या महानदीच्या संगमानंतर पुढे चित्रकूट पर्वत आहे. त्या चित्रकूट पर्वतावर तुम्ही जा. हे रघुनंदना, तुमची तपश्चर्या सफल होईल, माझा आशीर्वाद आहे. कारण तपा करता गेले भगवान.
देवाला असं तप नाही करता येत. मानव अवतार धारण केल्याशिवाय तप साध्य होत नाही. म्हणून राम अवतारामध्ये तपश्चर्या केली. कृष्ण अवतारामध्ये सुद्धा बद्रीनारायणाला जाऊन काही वर्ष तपश्चर्या केली. महाभारताचं युद्ध सुरू होण्याच्या आधी भगवान तपाला गेले. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त पूजे विण हित कोण सांगे. या इथे हे तप प्रसिद्ध आहे भारतभूमीवर. आणि भारतभूमी ही तपाची भूमी आहे, कर्मभूमी आहे. आपण सुद्धा म्हणतो ना, हे माझं घर 24 वर्षाच्या तपाने झालं. आज मला जे हे पद मिळालं हे 12 वर्षाच्या तपाचं फळ आहे. संसारामध्ये सुद्धा तप आहे आणि परमार्थात सुद्धा तप आहे. तप नाही केलं तर पतन होतं. उलट करा तपाला, पतन पत होतं. म्हणून या आश्रमामध्ये तुम्ही जा आणि प्रसन्नतापूर्वक राहा. रामचंद्रांचं सगळं कुशल भाषण ऐकून लक्ष्मणानं विचारलं, महाराज इथून किती लांब आहे चित्रकूट पर्वत? त्यावेळा त्यांनी सांगितलं 10 कोस. म्हणून आता जसं मैल शब्द आहे ना, तेव्हा कोस होता. पवित्र पर्वत आहे, तिथे तुम्ही निवास करा. आणि त्या ठिकाणी माझ्याहीपेक्षा तुमच्या अवताराच्या आधी भगवंतानं जिथे अवतार घेतला, अत्री आणि अनुसया हे ऋषी तिथे राहतात. ते तुमचे पूर्वीचे माता पिता आहेत. अत्री आणि अनुसया दत्तात्रय अवतार आहे, ते तुमचे माता पिता आहेत. त्यांच्या सान्निध्यात राहा. म्हणजे सीतेला सासू मिळून जाईल. केव्हाही बाईला सासू पाहिजे, आपण आता नको आहे, सासू मेलीच पाहिजे. सासू मिळते. आणि सीतेच्या नशिबामध्ये अनुसयेचे सगळे दागिने मिळाले. जेव्हा सीता निघाली जायला नाशिककडे, त्यावेळा अनुसयेनं अत्रींना विचारलं. त्यांना आता दत्तात्रयाची अनघा म्हणे काही दागिने घेणार नाही. मग याला काय करू? आता मी दागिन्यांचा विषय सांगितला. इथे येऊन मोकळं होऊन द्यायचं. सुनेला द्या, पोराला द्या, देऊन द्या. कारण त्याच्यात जर चित्त अटकलं तर रिटर्न यावं लागतं. आपण शुद्धी द्यायचे देऊन द्यावं. लोकांनी सोन्या करायच्या भानगडीत ते पडावं. कारण ते थोडं कठीण आहे. त्याच्यात एक कलह होतो घरावर. आणि समोर व्यवहार करावा तंतोतंत. एक गुंत जरी असेल तर ते 2 तुकडे करा आणि इकडे इकडे घ्या. कमी जास्त देऊ नका. कारण भांडण झालं की ती सोडण्याची तू एक गुंत घाललाय ना, तू काय सांगते का, अशी बोलते. म्हणून त्यावेळेस हे सगळे दागिने मी सीतेला देऊन टाकते. असा तो पर्वत आहे चित्रकूट. त्या ठिकाणी चित्त शांत. या चित्रकूट पर्वताचं दर्शन केल्यानं पाप नष्ट पाव. म्हणून त्या चित्रकूट पर्वतावर मी यात्रेमध्ये सगळ्यांकडून सत्यनारायणाची पूजा केली होती. सत्यनारायणाची कथा सांगितली होती. नैमिषारण्याच्या अरण्यामध्ये सुद्धा सत्यनारायणाची मूर्ती सांगितली. छान हात मिळाला. म्हणून त्या शिखराच्या दर्शनानं पुण्य आहे. वृद्ध अवस्थेमध्ये सगळे ऋषी तिथे राहतात. कारण तिथे राहिल्यानं अवयव निकामीने होत. चित्रकूट पर्वताचं वर्णन. मंदाकिनी नदी वाहते. त्या यात्रेमध्ये ते छबी इलेक्ट्रिकवाले माझ्या बरोबर होते. त्यांनी आंघोळ केली
आणि गाडी बसली म्हणजे दादा तुमची वहिनी इथे दिसते मला, म्हणजे त्यांची मंडळी आधी वागली होती. ती म्हणते की बुडी मार बुडी मार. मी आमचं सचिनला म्हटलं सचिन बोल त्याच्याबरोबर राहाय, त्याने कधी बुडी मारली तर आपली एकदम त्यांच्या मनावर काय परिणाम झाला कुठं. तर सचिनला बसवलं. जळगावला उतरल्यावर मला म्हणायचे सचिनला भाडं द्यायला सांगा म्हणे. चित्रकूट पर्वतापासून माझ्या गाडी आला ना, म्हणजे ते बेचैन झालं. हे बसले ना इथे बसायचे ते खुर्चीवर, सगळं टेप करायचं माझं आणि कॅसेट विकायचं. त्या कॅसेटच्या पैशाने ते यात्रेला नाही आले. असं आहे. त्यांची स्पेशल गाडी असायची आणि त्यातून त्या मुक्कामाला जाऊन पोहोचायची. ड्रायव्हर म्हणते तर ते मंदाकिनी उडी मारायचं म्हणायचे. मी सचिनला म्हटलं पाय होण्याचं सगळी यात्रा आपली गडबड होत जाईल, कारण हात पात होणं चांगलं नाही आहे. ते मागे लोक गेले ना पण त्याचे वरणगावचे वगैरे चांगलं नसतं. कोणाच्याही यात्रेमध्ये अधःपतन होऊ नये. आता आमची लाईनची पोरगी गेली, गाडी सगळे जखमी झाले. म्हणून ते म्हणतात की तिथे शरीर म्हातार होत नाही. भारद्वाज ऋषींनी रामचंद्रांचा हर्ष वाढवला. रामचंद्रांनी महर्षीला नमस्कार केला आणि भारद्वाज ऋषींनी रामाची पुढची यात्रा व्हावी याकरता स्वस्ती पुण्यावाचन केलं की प्रवास सुखाचा हो, 14 वर्ष तुमचं वनवास आनंदात जाओ. पण त्याच्याकरता सुद्धा देवाची प्रार्थना आहे. भारतीय संस्कृती कोणतंही काम करताना ईश्वराचं स्मरण केल्याशिवाय करायला सांगत नाही. आता या नवीन पिढीला काय प्रत्येक ठिकाणी पूजा, प्रत्येक ठिकाणी पूजा. किती पूजा करायची असं म्हणतो तो नसतो आपला. आता श्रावणातलं सत्यनारायण गणपती करू ना, तो सत्यनारायण सुद्धा श्रावणातला पुढे ढकलून दिला आहे. कारण काय पूजेचा कंटाळा झाला सगळ्यांना. पूजा ही मंगल असते. तेव्हा ती वड सावित्री आणि ती हरतालिका रील करत फिरत बाया, त्या पूजेत लक्ष नसतं. कारण आवडतच नाही. आणि पूजेने मंगल होईल. देवाची पूजा त्यावेळा रात्रभर भारद्वाज ऋषींनी आणि रामाने लक्ष्मणाने सीतेने संभाषण केले. रात्र निघून गेली, सकाळ झाली. भारद्वाज ऋषी आपले स्नान करून पूजेला लागले. रामाने स्नान केलं, आपली संध्या केली आणि भारद्वाज ऋषींचा आशीर्वाद घेऊन चित्रकूट पर्वताकडे. तर भारद्वाज ऋषी रामाला पोचवायला आले. रामाने म्हटलं महाराज आपण थांबा, आपला शिष्य द्या मार्ग दाखवा. आपण अवतार कार्य घेतल्यावर मानवी रूप धारण केलं आहे, तर मोठ्या माणसाने आपल्याला सोडायला यायला नको. लक्षात ठेवाय. आपल्या सगळं वयोवृद्ध मनुष्य असेल तो घ्यायला नाही आला पाहिजे आणि सोडायला नाही. आपण बसा, आपला शिष्य द्या माझ्याबरोबर. भारद्वाज ऋषींनी उत्तम शिष्याला आज्ञा केली की रामांना चित्रकूट पर्वताचा मार्ग दाखवत जाऊन चित्रकूट यात्रा परत करून ये. म्हणजे शेवटपर्यंत जा आणि मग यात्रा करू. आता शिष्याला कोणाबरोबर यात्रा घडते? देवाबरोबर. म्हणून पंढरपूरला आपले देव घेऊन जाणे पालखीमध्ये, की देवाला यात्रा घडते.
तुकोबांच्या पादुका गेल्या, ज्ञानोबाच्या गेल्या, आपल्या मुक्ताईच्या गेल्या, जुन्या राम मंदिरातले देव गेले, सखाराम महाराजचं देवच बांधून घेऊन दादा पाटील सगळे देव. कारण देवालाही यात्रा आपल्या तामीला पूर्वी कधी सोबती अमावस्या असले ना, तो लोक आंघोळीला जाताना घरचे देव घेऊन जायचे. टाकी स्वतः आंघोळ केली की देवांना बी आंघोळ घालून ठेवले. आता आपण पाणी घेऊन येतो, पद्धत बदलली, पण काही लोकांची चालू आहे. गंगेवरून पाणी आणलं की आपल्या देवांना पाणी घालतात, आपल्याला घालतात, लोकांना वाटतात गंगा. कारण स्नानाचं महत्त्व आपल्याकडे फार महत्त्व. स्नान, दान आणि नाम या 3 गोष्टी भारतीय संस्कृतीमध्ये श्रेष्ठ आहे. स्नान, नाम आणि दान. कुठेही यात्रा करून आले की 10-5 लोक देव घालायचे. त्यावेळेस चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी वृक्ष आहे, सगळा हिरवा आहे. किन्नर, सर्प तिथे निवास करतात, मोर निवास करतात, गजराज आहे. पण एकही प्राणी शत्रुबुद्धीने राहत नाही. पर्वतावर परमपवित्र रमणीय बहुसंख्य फूल मूल आहे. झुंडीचे झुंडी हत्ती आहे, पण वनाचा विध्वंस करत नाही. मंदाकिनी नदी आहे, अनेक जलाचे स्रोत आहे, पर्वतावर गुंफा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही राहा सीतेसहित. तुमच्या मनाला आनंद राहील. पर्वताची यात्रा करीत राहा, मनोरंजन तुम्हाला होईल. या चित्रकूट पर्वतावर तुलसीदास सुद्धा राहिले. चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, तुलसीदास चंदन जैसे तिलक करे रघुवीर. पुतळा आहे तुलसीदासा. तिथे मारुतीचं दर्शन झालं. रामायणाचा पाठ कायम चाललेला असतो, भागवताचा पाठ कायम चाललेला असतो. नंतर आश्रमामध्ये शत्रुदमन करणारे दोन्ही राजकुमार महर्षींना प्रणाम करून चित्रकूट पर्वतावर चढाचा उद्योग केला. प्रस्थान केलं. महर्षींनी आशीर्वाद दिला. महातेजस्वी भारद्वाज आपल्या आश्रमात आले आणि त्यांनी रामाची चित्रकूट यात्रा सफल व्हावी याकरता गंगेला, यमुनेला आणि सरस्वतीला नवस केला की हे गेले तसे परत आले पाहिजे आणि तुझी पूजा माझ्या आश्रमात झाली पाहिजे. जाता जाता असं सांगितलं, रस्त्यामध्ये अक्षयवट आहे, त्या अक्षयवटाचं दर्शन करा. आता बघ अमित शहाने त्यांनी दर्शन घेतलं होतं अक्षयवटाचं. म्हणून तिथे जा. रघुनंदन गंगाच्या जलाच्या वेगाला वंदन करतात, यमुनापाशी जातात आणि यमुनेच्या ठिकाणी त्या जलानं स्नान करतात. कारण यमुना ही सूर्यकन्या आहे आणि राम हे सूर्यवंशातले आहे. म्हणजे ती सूर्यकन्या हे सूर्यवंशातले म्हणजे कोण आले? भाऊ बहीण. रामाचा जनिता तथा यमपिता, हे दोघे बंधू कसे. सूर्याची जननी यमाची भगिनी, हे नाते कसे. सूर्याचा पुतण्या यमास म्हणतो, मी बाप तुझा कसा. विठ्ठल म्हणे हा पदार्थ उगमा, षण्मासाची आवायगा. याचं उत्तर द्या म्हणे. सूर्याचा पुतण्या यमास म्हणतो, मी बाप तुझा कसा. सूर्याचे पुतणे म्हणजे हनुमंतर आहे. वायू आणि सूर्य भाऊ भाऊ आहे. आणि जेव्हा यमाने त्रास दिला तेव्हा यमाजवळ गेले, गदेनं मारलाय. राम आहे. सूर्याची कन्या यमुना ही रामाची भगिनी. कसे नाते बघा. यमुना ही सूर्यकन्या आहे
आपण नद्या सुद्धा सगळ्या अपवित्र करून टाकल्या या विज्ञानाने. कधी तर चाललं होतं दिल्लीच्या आणि त्यांना पहिल्या राज्य करणाऱ्यांना यमुना स्वच्छ निघत झाले. अजून यांचं वर्ष होऊन गेलं पण अजून यमुना स्वच्छ झाले. कारण यमुना स्वच्छ करायला प्रत्येक माणसाने नीट वागलं पाहिजे. नीट वागलं. सार्वजनिक ठिकाणं हे स्वच्छ राहण्याकरता जिथे कचरा टाकायचा तिथेच टाकला पाहिजे, तरच स्वच्छता राहील, नाही तर नाही राहत. त्या ठिकाणी योजनाबद्ध काम झालं पाहिजे. तत्पश्चात सगळे वृक्ष रामांनी पाहिले आणि बहुसंख्य वृक्ष हिरवेगार होते, फळाने लदलेले होते, वेली सुंदर झाडावर चढलेल्या होत्या आणि तो नील वट त्यांनी पाहिला यमुनाच्या तटावर. आणि सीतेनं वडाला नमस केला. तिने 14 वर्षानंतर परत आल्यानंतर तुझी पूजा करेल. यमुनेला नमस केला आणि चित्रकूट मार्ग चढायला सुरुवात केली. भारद्वाज ऋषींचे मन हेतू त्या वडापर्यंत होता यायला, म्हणून रामानं सांगितले की महाराज आपण आता परत परता, तुमचा शिष्य आहे आमच्याबरोबर. तेव्हा भारद्वाजांनी तथास्तु म्हणून मागे सरले. महर्षी परत आले. राम लक्ष्मण सुमित्रा नंदन, तुमचं कल्याण होईल, तुमचा प्रवास सुखाचा होईल, माझं पुण्य तुम्हाला उपयोगी येऊ. ऋषी लोक आपलं पुण्य सुद्धा देतात. आशीर्वाद देतात म्हणजे काय देतात? पुण्य देतात. आयुष्यमान भव, विद्यावान भव, लक्ष्मीवान भव, आरोग्यवान भव. संतांचं पुण्य रोज केलेलं वाटलं जातं. ते पुण्य सुद्धा ठेवत नाही. कारण समाज सुखी झाला पाहिजे. सर्वज्ञ सुखीनं संतु संतु निरामया. संतांचा उद्देश आहे सगळे सुखी झाले पाहिजे. माऊली सांगते दुरितांचे बिरदावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात. संत पुण्य वाटायला आले, ते प्रदान करून देतात पुण्यात. मानव पुण्य वाटेल आपण आशीर्वाद दिला म्हणून थोरांचं आशीर्वाद घेतलं. 7.5 असं सांगितलं आहे की ज्यांना 7.5 किंवा शनीची महादशा त्यांनी मोठ्या लोकांना नमस्कार करावा. शनी नम्रतेनं फार महत्त्वाचं होती. कसा न्याय देवता आहे ती शनीमध्ये, चुकलं की फटका. पण जे वयोवृद्ध लोकांना वंदन करतात त्यांना शनी त्रास देतो. पण आधी कोणी ऐकायलाच तयार. वयोवृद्ध लोकांना वंदन केलं की शनीचा त्रास होतो. गुरुचा त्रास असेल तर सेवा करायची दुसऱ्यांची किंवा मंदिरात देवाची. सेवेनं गुरु प्रसन्न होतो आणि शनी नुसत्या वंदनानं प्रसन्न होतो. राहू केतू दानाने प्रसन्न होतात, त्यांची दानं द्यावी लागतात. सूर्यनारायण नमस्काराने प्रसन्न होतात, नुसता नमस्कार. प्रत्येक ग्रहांचं वर्णन. म्हणून ते म्हणतात महर्षी परत आले. तीव्र गतीने वाहणारी यमुना स्थिर झाली. रामानं यमुनेचं स्नान केलं आणि काठावर बसून संध्या केली. सीतेनं यमुनेचं पूजन केलं. बरोबर काही नव्हतं उलटी भराला म्हणून यमुनेमध्ये फळं सोडले. फळं सोडून दिले. फळाने सुद्धा उलटी भरता येते. फलप्रदानेनं. त्यावेळेस दशरथनंदन रामानं लक्ष्मी समान
अचिंत ऐश्वर्य असलेली सीता ही त्या ठिकाणी आपलं फळ प्रदान करते आहे. सीता, राम, लक्ष्मण पूजा करून पर्वत चढायला लागले. यमुनेची धार सारखी वाहत होती. सीता प्रणाम करीत होती. राम यमुनेला प्रणाम करीत होते. इक्ष्वाकू वंशाचे वीर अयोध्येपुरीहून रघुनाथ कुशल परत यावे याकरता सीतेने नमस केला. हे यमुना नदी, आम्ही कुशल परत आलो. ही 100 गायी दान करेल इथे. कारण पूर्वीपासून गोदानाचं पुण्य फार आहे. म्हणून जे शुभ काम करायचं असेल ते गायीला चारा घालून करावं. कारण का गाय देणंही कठीण आहे आणि गाय घेणाऱ्याला सांभाळणंही कठीण आहे. म्हणून जिथे गाय मिळेल तिथे चारा घालावा. आता चारा सुद्धा आणणं कठीण झालं आहे. आपल्यासारख्याला तिथून चारा आणता येणार नाही. मग ही जी हिरवी भाजी आहे ही गाईला घाला. मेथी, पोकळा, पालक आपल्याला अनुकूल होऊन जाते. 2 जुड्या का होईना घालून द्या. किंवा तुम्ही मेथी काढून घ्या, खालचे पुढं घेऊन घ्या. पण ते आपण इतके आळशी आहे, डस्टबिन मध्ये भरतो, सडकानं वास करताना. त्यांच्या जो गाड्या आहे त्यांनी पिशवीत भरायचे ते भाजीचं सगळं आणि जाऊन 15 पोळला गाईला घालून द्यायचं. पण ती मस्त म्हणून नाही. पण हा इकडे तिकडे टप्पारा मारते पण तिथं जाणार नाही. येता येता रस्त्यात 15 पोळे. हे लक्षात आलं. पुण्यवंता, पुण्यशिला, पावना, परितोषिका हे पुण्य संपादन करण्याचे मार्ग आहे. पण इकडचं तिकडचं धान्य करून तिथे ठेवतो. या पोरांना म्हणतो गाईला घालून या. कारण दान गाईला होणं, 2 लोकांना दानाचं वैशिष्ट्य सांगितलं, आई आणि गाय. आईला जेवढं द्याल तुम्ही तो सोनं लुटता आई बसून. पोरीचं मोठ्या कठीण तिला द्यायचं आहे, द्यायचं नाही. दान आहे ते. 2 लोकांचं दान जगात श्रेष्ठ आहे, गाईचं नाहीचं. ते आपल्यालाच मिळतं हे खरं आहे. पण यांना देणं हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. तेव्हा राम म्हणाले, हे वडा आणि यमुना नदी, माझा भरत हा श्रेष्ठ आहे. तो गादीवर बसेल, त्याच्या गादीत काही विघ्न येऊ नका. वा, रामाचं मन तिथे, माझा भरत गादीवर बसणार आहे तर त्याच्या गादीवर बसण्यात काही विघ्न येऊ देऊ नको. यमुना नदीला नमस्कार. तो गादीवर बसला. मला कळालं की मी परत आल्यावर तुझ्या इथे गोदान करेल. काशीला, गयेला आणि प्रयागाला गोदानाचं फार महत्त्व आहे. म्हणून आपले लोक चांदीची गाय करून घेऊन जातात आणि तिथे दान करतात. किंवा त्याच्या प्रित्यर्थ 1.25 पटीनं पैसे देतात. आता 1.25 रुपये राहिला नाही तर 1.25 रुपये 1.25 होतात. आपण कुठे अजून 1 रुपया 20 पैसे ठेवतो. 1.25 नाही, 1.25 रुपये म्हणजे 1.25 रुपयाचा. आपण भिकाऱ्यासारखे पोहायला 10 रुपये देतो. 1.25 रुपये म्हणजे 1.25 रुपयाला 11.25 रुपये सुद्धा होणार नाही. 1.25 होतील तेव्हा 1.25. दशमान पद्धती वाढत गेली. काय 50च्या नोटा 25 आणि 100 तेव्हा ते 1.25. 1.25 करावं लागते. म्हणून ते म्हणतात की त्यावेळेला यमुना नदीमध्ये रामानं भरता करताना बसले. माझा छोटा भाऊ आहे. विधी नंदिनीने जनकाच्या मुलीनं माझ्या सासवा 14 वर्ष सुखाने राहाव्या कैकई सहित
याच्याकरता यमुनेला नवस केला. त्या सासूने वनात काढलं. आता जिने चिठ्ठी लिहिली तिने ऐकून घ्यावं. ज्या सोनेने चिठ्ठी लिहिली तिने ऐकून घ्यावं की ज्या सासूने वनात काढलं तिचा सुद्धा 14 वर्ष सुखाने सहवास व्हावा याच्याकरता नवस केलाय. ते 2च सासवांचा केला आणि ते तिचं सोडून दिला असं नाही आहे. सासूचं कर्तव्य सासूला करू द्यावं, आपल्या सुनेचं कर्तव्य करून आपण श्रेष्ठ व्हावं. वडिलांचं कर्तव्य वडिलांना करू द्यावं आणि आपण वडिलांची सेवा करून कृतार्थ व्हावं. गुरुची सेवा करू. आणि गुरुनं एक लक्षात ठेवावं, जो आई वडिलांची सेवा करत असेल त्याच्याकडून सेवा घ्यावी. नुसते नोटांचे बंडल घ्यायचं काम नाही करू. पण हल्ली गुरु काय म्हणतात, आश्रमाच्या पावत्या फाडल्या पुढे झाला. अरे जो बापाला नाही झाला तो बोवाल कुठून होईल. काही दिवसाला विरुद्धच जाईल तुमच्या. लक्षात ठेवा, अशी संत मंडळी तयार झाली पाहिजे तर भारतीय संस्कृती टिकेल. तो काय करतो, आई वडिलांना भागवला की नाही, तुला मंत्र देणार नाही. कसं मार्केट झालंय सगळं. तुम्ही धर्म वाढवत नाही. पत्नीचा छळ करतो नाही. एकदा लग्न झालंय छळ करायचा नाही. समजवलं पाहिजे समाजाला. कोणी समजवत नाही. आणि त्यामुळे समाज दुःखी आहे. स्त्रियांना सांगितलं पाहिजे जे प्राप्त झालंय त्याच्यात निभाव, तरच अनुग्रह मिळेल. मुलांना चांगले संस्कार कर, धर्म समजावून सांग मुलाला आणि मुलीला, तर अनुग्रह मिळेल. काय कारण धर्म लक्षण देणार. म्हणून त्यावेळा आमचा जनकाच्या सीतेनं असे नवस केले. लक्ष्मणानं यमुनेला नवस केले, हे यमुना मैया, मी माझ्या सीतेच्या आणि रामाच्या सेवेमध्ये कृतार्थ झालो तर आल्यावर परत तुझ्या स्नान करीन. काही कबूल नाही केलं, कारण सेवा करायची आहे. काय करायची आहे? अशा प्रकारे राम, लक्ष्मण आणि सीता असं सगळं बोलत असताना मोरांची झुंडची झुंड रामाकडे आणि सीतेकडे आली. मोर पाय निर्माण झाला काय होतो? आनंद. सत्यगुरु राय कृपावल केली, परिणाय घडली सेवा काही. हो नामागती तुम भाव शेर पडिला सर.